श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा महाराज पूर्ण करू. तुमची आडलेली कामेसुद्धा महाराजांच्या कृपेने पूर्ण होत, हीच आपण आज स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओच्या माध्यमातून आपण एका चांगल्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि खरंच खूप दिवसाच्या नंतर मी तुम्हाला समोरासमोर दिसत आहे. कारण बरेच दिवस झालं मला समोर येण्याची संधी मिळालीच नाही. काहीतरी काम आहे आणि त्यामुळे फक्त आवाजावरूनच मी व्हिडिओ बनवत होते. पण आज तुम्हाला समोरासमोर येऊन मी काही एक महत्त्वाच्या विषयावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही अडचणी आहेत, काही अडथळे आहेत आणि काहीतरी कामे अडून बसलेली आहेत. आपण एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी एवढा प्रयत्न करतो ना की त्या प्रयत्नाला कधी यश मिळत नाही. असं कधी कधी वाटतं की मी एवढी सेवा करते, मी एवढी आराधना करते, कोणत्या देवाची पूजा करते, ग्रंथ पण पाठ केलेत, ग्रंथ पण वाचन केले, पण काही उपयोगच होत नाही असं बऱ्याच जणाला वाटत असेल. पण आपल्याला आता काळजी करायची गरज नाही आहे. तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ वाचन केला का? त्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये नसेल केला तरी मी तुम्हाला सांगते की गुरुचरित्र ग्रंथामध्ये एक अध्यायच आहे बघा, जे औदुंबराच्या झाडाला, आणि तुम्हाला थंबनेलून लक्षात आलेलं असेल की आपण कोणत्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत. की औदुंबराच्या झाडाला जर आपण 108 प्रदक्षिणा घालताना हा मंत्र म्हणत राहिलो तर आपली कोणतीही इच्छा, आकांक्षा, मनोकामना लवकरात लवकर पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. असं का? औदुंबराच्या झाडात एवढं विशेष काय आहे? औदुंबराचं झाड म्हणजे आपल्या प्रत्येक मंदिरात, कोणत्या मंदिरात असतं सहसा? एक तर औदुंबराचं झाड हे आपल्याला दत्त महाराजांचे ज्या ठिकाणं आहेत, जसे की दत्त महाराजाचे जे धाम आहेत त्या ठिकाणी औदुंबराच्या मंदिरात किंवा दत्त महाराजाच्या मंदिरात औदुंबराचे झाड असते. तसेच एखाद्या मंदिराच्या समोरसुद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या किंवा श्रीपाद श्री वल्लभ यांच्यासुद्धा, आणि आपण जे काही नरसिंह सरस्वती महाराज जे आपले अगणित असे अवतार दत्त महाराजांनी घेतले होते, त्यातीलच हे अवतार नरसिंह सरस्वती, त्याचबरोबर श्रीपाद श्री वल्लभ आणि आपले श्री स्वामी समर्थ महाराज, हे सर्व हे आपल्या दत्त महाराजांचेच अवतार आहेत. आणि दत्त महाराज आपल्याला माहीत आहे, त्यांनी जो अवतारच घेतला अनुसूयाच्या पोटी आणि अत्री ऋषीच्या पोटी या जगातील लोकांची दुःख दूर होण्यासाठी, आणि त्यांनी प्रत्येक अवतारामध्ये लोकांची दुःख दूर केले, बऱ्याच जणांच्या इच्छा पूर्ण केल्या. आपण याचं वर्णन गुरुचरित्रात ऐकलेलं आहे. स्वामी समर्थ महाराजांनी सुद्धा किती लोकांचे दुःख दूर केले, किती लोकांना अडचणीतून मार्ग दाखवला, किती सेवेकऱ्यांचे प्रश्न सोडवले, किती भक्तांना त्यांनी साथ दिली, हे सुद्धा आपण वाचलेलंच आहे स्वामी चरित्र सारामृतामध्ये. तर खरंच आपण स्वामीचे भक्त असो किंवा नसो, पण दत्त महाराजांचे भक्त आहेत, दत्त महाराजांचे भक्त असो किंवा नसो काही हरकत नाही. पण आपण देवाला मानतो, आपली श्रद्धा आहे, आपला विश्वास आहे ना, तेवढंच महत्त्वाचं आहे. तर या श्रद्धा आणि विश्वासाच्या जोरावर आपल्याला ही एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे औदुंबराच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. बघा, औदुंबराचं झाड कुठेही भेटेल असं नाही. औदुंबराचं झाड पूजनीय वृक्ष आहे. आता पूजनीय वृक्षापैकी अनेक वृक्ष आहेत, जसं की पिंपळाचे झाड हे पूजनीय आहे, त्यात विष्णूचा अवतार मानला जातो. आणि वडाच्या झाडामध्ये महादेवाचा अवतार मानला जातो. आणि तुळस माता तर प्रत्येकाच्या अंगणात उभी राहून आपल्या सर्व कुटुंबाचं, घराचं संरक्षण करत असते, ते पण वृक्ष पूजनीय आहे. आवळा हा पण वृक्ष पूजनीय आहे. असे या पृथ्वी तलावर अनेक वृक्ष पूजनीय आहेत आणि त्यातील औदुंबराच्या झाडाला तर विशेषच महत्त्व दिलेले आहे. कारण ज्या वेळेला दत्त महाराजांचा अवतार झाला त्यावेळेला औदुंबराच्या झाडाखाली बसूनच दत्त महाराज हे तप जप करायचे, आणि त्यांचे ज्याने अवतार घेतले का तेवढ्या अवतारातल्या लीलासुद्धा त्यांनी, अनेक जणांचे प्रश्नसुद्धा त्यांनी त्या औदुंबराच्या म्हणजे उमराच्या झाडाखाली बसूनच सोडवलेले आहेत. त्यामुळेच तर सतत गुरुमाऊलीसुद्धा आपल्याला सांगत राहतात की कधीही तुम्ही केंद्रात जा, मंदिरात जा, अगोदर औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घाला. कारण त्या ठिकाणी बसलेले आहेत ते म्हणजे आपले दत्त महाराज, स्वामी समर्थ महाराज, त्यांचं स्वरूप तिथे असतं. अगोदर त्यांना मुजरा करून त्यांना प्रदक्षिणा घालून नंतरच आपण मंदिरामध्ये प्रवेश करत असतो. मग कुठेही तुम्हाला
औदुंबराचं झाड पूजनीय आहे, पण आता एखाद्या ठिकाणी असं आहे की तिथे कोणी जात नाही किंवा त्या झाडाची कधी पूजा केलेली नसेल, तर आपण ती गोष्ट तिथे टाळावी. पण एखाद्या मंदिरात झाड असेल, मंदिराच्या जवळपास असेल, एखाद्या चांगल्या ठिकाणाच्या जवळपास झाड असेल, तिथे कधी पूजा झालेली असेल, तिथे आराधना झालेली असेल, सेवा केलेल्या असतील, असं झाड निवडा. कारण त्या ठिकाणी ऊर्जा ही जास्त असते महाराजांची. ज्यावेळेला आपली भक्ती वाढते ना, ज्या ठिकाणावर असते त्या ठिकाणावर देव हा असतो. म्हणूनच आपल्याला, तुम्ही केंद्रातलं जरी औदुंबराचं झाड असेल तरीही चालतं, मंदिरात असेल तरीही चालतं, कोणत्याही मंदिरात असू द्या, औदुंबराच्या झाडाच्या आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता पहिल्या वेळेस तुम्ही औदुंबराच्या झाडाजवळ गेलो, आपण मुजरा केला आणि असं ध्यान करायचं की औदुंबराच्या झाडाखाली साक्षात कोण बसलेलं आहेत, की दत्त महाराज बसलेले आहेत, स्वामी समर्थ महाराज बसलेले आहेत. जे तुम्हाला वाटेल दत्त महाराजांच्या अवतारापैकी श्रीपाद, श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती, जे तुम्हाला छान वाटतात, आवडतात. आता कसं असतं, प्रत्येकाला एक श्रद्धा आणि भक्ती ही वेगळ्या देवाजवळ अवलंबून असते. त्यामुळे कुणाला कोणी आवडतं तर कुणाला कोणता देव आवडत असतो. आता तुम्हाला या 4 अवतारापैकी जो देव आवडत असेल त्या देवाचं ध्यान तुम्ही तिथे करा आणि असं समजा की ते साक्षात ते या झाडाखाली बसलेले आहेत, तिथं बसलेलेच आहेत. पण एक मनातल्या मनात तसं आपल्याला एक ध्यान करायचं आहे. मग त्यांना मुजरा करायचा आहे. मुजरा केल्याच्या नंतर तुमची इच्छा बोलायची आहे की तुम्ही कोणत्या इच्छेसाठी या औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालणार आहे, तसं म्हणून दाखवा. कोणती, आता प्रत्येकाची इच्छा वेगवेगळी असते. तसं म्हणायचं की मी या कामासाठी प्रदक्षिणा घालणार आहे, माझे हे काम पूर्ण होऊ द्या. आणि एक प्रदक्षिणा घालताना तुम्हाला हा एक मंत्र म्हणायचा आहे. आणि प्रदक्षिणासुद्धा कशा घालाव्या हेही तुम्हाला संपूर्ण तुम्ही ऐकून घ्या. कारण प्रदक्षिणा घालताना सुद्धा बरेच लोक औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना बऱ्याच चुका करत असतात, म्हणून हेही लक्षात ठेवा. मग आपल्याला प्रदक्षिणा पहिल्या जिथून तुम्ही मुजरा केलेला आहे, जिथं पूजा केलेली आहे, तिथून सुरू करायची आहे प्रदक्षिणा. एक प्रदक्षिणा घालताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे, दिगांबरा दिगांबरा श्रीपाद वल्लभ दिगांबरा. आणि ही पूर्ण एक प्रदक्षिणा झाली की लगेच दुसरी प्रदक्षिणा सुरू करायची असं नाही, की त्या ठिकाणी थांबायचं ज्या ठिकाणाहून तुम्ही प्रदक्षिणा सुरू केलेली आहे. आता हे झाड आहे, तुम्ही इथून प्रदक्षिणा सुरू केली, आता ही पूर्ण तुमची प्रदक्षिणा इथून सुरू केलेली आहे. इथून प्रदक्षिणा घातली, तुम्ही तुम्ही प्रदक्षिणा घालून की या ठिकाणी तुम्ही थांबल्या की थोडंसं हात जोडायचे, परत दुसरी प्रदक्षिणा मारायची. प्रदक्षिणा सुरू असताना कोणासही बोलायचं नाही, मोबाईल उचलायचा नाही, कुठेच कसा संवाद करायचा नाही, दुसरीकडे बघायचं नाही, फक्त झाडावर लक्ष केंद्रित करायचं आणि झाडाच्या आजूबाजूला आपण चालत चालत प्रदक्षिणा घालत हा मंत्र म्हणायचा आणि 108 प्रदक्षिणा घालायच्या. तोपर्यंत कुणाचाही संवाद करायचा नाही. 108 प्रदक्षिणा त्याच प्रकारे घालायचा. एक प्रदक्षिणा झाली, त्या ठिकाणावर आलो, ज्या ठिकाणाहून प्रदक्षिणा सुरू केली होती, मुजरा करायचा, परत दुसरी प्रदक्षिणा घालायची. कारण प्रदक्षिणा जर न थांबता एकसारख्या तुम्ही हजारो जरी घातल्या तरी त्याचं एकच प्रदक्षिणाचं रूपांतर त्यामध्ये होत असतं आणि फळ मिळत असतं. म्हणून एक प्रदक्षिणा झाली की थांबायचं, परत दुसरी प्रदक्षिणा झाली की थोडं असं नमस्कार करेपर्यंतच थांबायचं. आणि श्रीपाद दिगांबरा दिगांबरा श्रीपाद वल्लभ दिगांबरा, दिगांबरा दिगांबरा श्रीपाद वल्लभ दिगांबरा हा मंत्र म्हणतच प्रदक्षिणा घालायची. कारण या मंत्रात एवढी शक्ती आहे की साक्षात तिथे दत्त महाराजाचा अवतार, दत्त महाराज त्या झाडाखाली बसलेले आहेत. आणि आपण हा मंत्र म्हणत कुठेही ध्यान न देत जर आपण या प्रकारे प्रदक्षिणा घातल्या तर 108 जो काही अंक आहे ना, तो खरंच शुभ खूप मानला जातो. शास्त्रात त्याला खूप महत्त्व आहे. म्हणून तर 108 मण्याची माळ असते, 108 ब्राह्मणांना जेव घालायचं असतं, 108 वस्तू दान करायचे असतात, अशा अनेक 108 गोष्टीला मान आहे. म्हणून 108च आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला तिथे त्या झाडाला, आपल्या औदुंबराच्या झाडाला मुजरा करायचा आहे. आता मुजरा तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल, तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना मुजरा कसा करता, तर मी थोडक्यात तुम्हाला जेवढं तुम्हाला कॅमेऱ्यासमोर सांगता येईल तेवढं सांगते. की एक हात पाठीवर घ्यायचा, पुढे अशी 3 बोटं करायची. तुम्ही हे बोटे आता इथं जमीनच आहे समजा, टेकवलेले आहेत, 2-3 वेळा करायचा. त्यानंतर तुम्ही तिथे जमिनीवर मुंडकं टेकवायचं, नाक आपलं त्या जमिनीवर टेकवायचं, असं नाक 3दा मुजरा करायचा. नंतर
असं असं करायचं, म्हणजे माफी मागायची आणि नंतर नमस्कार करायचा. हा झाला मुजरा. असा मुजरा करायचा. तिथे खडीसाखर असेल तर खडीसाखर ठेवायची आणि बस एवढं जरी केलं आणि मग मंदिरात जाऊन ते देवाचं दर्शन घेतलं तरीही आपली इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते. कारण औदुंबराच्या झाडाला एवढं महत्त्व दिलेलं आहे की जो कोणी या झाडाला प्रदक्षिणा घालून मंत्र म्हणून प्रदक्षिणा अशा प्रकारे घालेल त्याची इच्छा मनोकामना साक्षात दत्त महाराज पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. स्वामी समर्थ महाराज पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा. तुम्ही माझ्या स्वामी शिवा मार्ग या चॅनलवर नवीन आहात, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया असाच एक नवीन महत्त्वाचा माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.